एकीकडे महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतानाच दुसरीकडे आघाडीतला गुंताही वाढतच चाललाय। काँग्रेसनं राष्ट्रवादी समोर ठेवलेला 124 जागांचा फॉर्म्युला राष्ट्रवादीनं फेटाळून लावलाय। तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या वक्तव्यावरही राष्ट्रवादी नेते नाराज आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी एकला चलोची भूमिका घेऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेसचा संयमाचा बांध आता तुटत आल्याचं दिसून येतंय। राष्ट्रवादीनं कायम संयमाची भूमिका घेतली, पण आता किती वेळ वाट बघायची असा सवाल प्रफुल्ल पटेल यांनी केलाय। त्याचबरोबर येत्या 24 तासात काँग्रेसनं जागा वाटपाबाबतचा फैसला घ्यावा असं अल्टिमेटमही राष्ट्रवादीनं दिलंय। आता 20 तारीख आज झाली, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आम्हाला म्हणजे बाकीचे उमेदवाराची आम्हाला फैसले करायचे आहे। एवढंच नव्हे, अजून काँग्रेस बरोबर वाटाघाटी अजून पूर्ण झाल्यानंतरही काही जागाच्याही अदलबदल आम्हाला करून घ्यावा लागणार आहे। ही प्रक्रिया आम्ही कधी करणार? दुसऱ्या बाजूला जी महाराष्ट्रामध्ये महायुती आहे त्यांचीही काही ना काही चर्चा सुरू असताना आणि त्यांच्याही चर्चा जवळपास आता मार्गी लागण्याच्या रस्त्यावर आहे, अशा आजही मी आता टीव्हीवर बघत होतो त्यांची चर्चा सुरू आहे। आणि त्या पार्श्वभूमीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही आमची आघाडीची चर्चा एक त्वरित 1-2 दिवसामध्ये नाही पूर्ण, 1-2 दिवसामध्ये तरी जादा आहे। उद्यापर्यंत काहीतरी याच्यामध्ये आम्हाला अधिकृत सूचना त्यांच्याकडून मिळावी ही आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो। दुसरं, आम्हाला त्यांच्याकडून कुठलाही 124चा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही आणि नवीन प्रस्ताव त्यांच्याकडून कुठलाही अजून आम्हाला मिळालेला नाही। आमची जी मागणी आहे ती आमची कायम आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं आडमुठेपणा सोडला तरच आघाडी होईल असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलंय। काँग्रेसची दिल्लीत बैठक पार पडली, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली। काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादीला द्यायच्या 114 जागांवरही चर्चा झाल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। राष्ट्रवादीने समोर येऊन चर्चा करावी असंही ठाकरे म्हणाले। तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते चर्चेला बोलावत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली आहे। काँग्रेसच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक आज सोनिया गांधींच्या निवासस्थानी पार पडली। गेल्या वेळेच्या 174 जागांवरील उमेदवारांचीच या बैठकीत चर्चा झाली। यावेळी सोनिया गांधी, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश, मल्लिकार्जुन खरगे हे या बैठकीला उपस्थित होते। बैठकीत राज्यातील विधानसभा उमेदवारांच्या नावांवर खल झाला। सोनिया आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत अजूनही नक्की तारीख आणि वेळ सांगितली जात नाहीये। 2 दिवसात चर्चा होईल असं बोललं जातंय। काँग्रेस राष्ट्रवादीतलं जागा वाटप आणखी 2 दिवस लांबणार असं दिसतंय। अजित पवारांनी 144 जागांची मागणी केली आहे, तर 124 जागा सोडण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे। पण अजूनही दोन्ही पक्षात चर्चाच होताना दिसत नाहीये। त्यामुळे आघाडीचा गोंधळ कधी संपणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।